सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। सावित्रीच्या लेकींनी नाकारली शालेय सुट्टी। अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। यानंतर केंद्रासह राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली। सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान एक शाळा याला अपवाद ठरली आहे। आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला खुश होणार नाही, अशी या विद्यार्थिनींचे म्हणणे आहे। ही पोस्ट फेसबुकवर व्हायरल होत आहे। ही घटना काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। राज्यातील शाळा तसेच इतर स्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे। अनेकांनी तर सलग सुट्टी आल्याने प्लॅनही बनवले आहेत। या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय। स्मितालयाच्या अध्यक्षा झलम परांजपे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली। अयोध्येतील राम मंदिरात प्रभू राम प्राणप्रतिष्ठा काही दिवसावर आली असताना या पोस्टवर चर्चा रंगू लागली आहे। ही पोस्ट काय आहे? राज्य सरकारने 22 जानेवारीला शालेय सुट्टी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद झाला, पण झलम परांजपे अध्यक्ष असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी याला नम्रपणे नकार दिलाय। आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव ज्योतिबांची लेकरं। सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राणप्रतिष्ठेची सुट्टी नको। रामलल्ला सुद्धा खुश नाही होणार। आमचा अभ्यास बुडला तर आमच्या अध्यक्षा झलमताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार, अशी पोस्ट झलम परांजपे यांनी लिहिली आहे। या पोस्टवर झलम यांचे कौतुक केले जात आहे। साने गुरुजी शाळेची प्रथा सदैव चालू राहील, असं एकाने म्हटलं आहे। धाडसी आणि योग्य निर्णय प्रभू रामचंद्र हे आपल्या हृदयात आहेत। आपण सर्व त्यांचे भक्त आहोत। एक दिवस कशाला आपण दर दिवशी त्यांची पूजा करतो, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली। तर कारण नसताना प्रसिद्ध होण्यासाठी बाईचा केविलवाना प्रयत्न असल्याची टीका काही जण करत आहेत। मुख्यमंत्र्याकडे सुट्टीची मागणी। केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खासगी कार्यालये, शाळेला सुट्टी असणार आहे। काही नेत्यांनी 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं। सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती यात करण्यात आली होती। 22 जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उतरतील, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते। महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नव्हता, पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा, असं आवाहन केलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।